अतिवृष्टीने झालेल्या अभूतपूर्व नुकसानानंतर वसमत उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांवर निवेदनांचा पाऊस। हिंगोली प्रतिनिधी। मागील पंधरवड्यामध्ये हिंगोलीसह संपूर्ण मराठवाड्यात अतिवृष्टीने थैमान घातले आहे। ठिकठिकाणी ओढ्या, नाले, नद्या यांना महापूर आल्यामुळे गावोगावी तळ्यांचे स्वरूप निर्माण झाले आहे। 15 दिवसांपासून सतत पडणाऱ्या अतिवृष्टीने शेती पिकांचे मोठे नुकसान झाले असून बऱ्याच ठिकाणी पशुधनाचेही प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। बळीराजावर कोसळलेल्या आसमानी संकटाने ग्रामीण महाराष्ट्र अक्षरशः नेस्तनाबूत झाला असून शेतकऱ्यावर जगावे की मरावे अशी वेळ आली असताना महाराष्ट्र शासनाने हेक्टरी 8,500ची तुटपुंजी मदत जाहीर करत पुन्हा एकदा बळीराजाच्या तोंडाला पानं पुसण्याचे काम केले आहे। त्या अनुषंगाने आज रोजी संकटात सापडलेल्या बळीराजाला भरीव आर्थिक मदत करा अशी मागणी करत वसमत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्यावर वसमत सरपंच संघटना, धर्मवीर संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान आदी संघटनांच्या वतीने निवेदनांचा पाऊस पडला। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या प्रचंड मोठ्या मदतीनंतर आम्ही एवढे मोठे पैसे ठेवणार कुठे, गुंतवणूक करणार कुठे हे सुचत नसल्याने एवढे मोठे पैसे आम्हाला मिळाल्यामुळे आमच्या घरावर दरोडा पडू शकतो, त्यामुळे आम्हाला पोलीस संरक्षण द्या अशी मागणी करत बळीराजाला तुटपुंजी मदत करत शेतकऱ्यांची अवहेलना करणाऱ्या नतदृष्ट सरकारला उपरोधकपणे धारेवर धरले। मराठा टाइम्ससाठी विशाल शिंदे, हिंगोली, वसमत। यावेळी निवेदकांनी आमच्या प्रतिनिधींशी साधलेला संवाद पुढीलप्रमाणे। आज उपविभागीय कार्यालय वसमत येथे आम्ही तालुका सरपंच उपसरपंच संघटनेतर्फे आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे की पाण्यामुळे शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्याला तात्काळ 50,000 रुपये हेक्टरी मदत करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करावा आणि त्यासोबतच शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी आम्ही सर्व तालुका सरपंच संघटनेच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे। एवढीच विनंती आमची शासनाला की त्यांनी तात्काळ सगळ्या गोष्टी आमच्या मान्य कराव्या। आता तुम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने वसमत तहसीलदार यांना निवेदन दिलं। काय विषय होता, काय मागण्या होत्या? सर्वप्रथमतः सर्वांना स्नेह जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून आज आम्ही वसमत तहसील येथे तहसीलदार मॅडम यांच्याकडे निवेदन देण्यासाठी आलो होतो। संदर्भ असा होता, महाराष्ट्रामध्ये जे काही आमचा शेतकरी बाप आहे जो उभ्या जगाला पोसतो, जो उभ्या जगाला अन्ननिवारा पुरवतो, त्या शेतकरी बापावरती कुठेतरी उपाशी मरण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यावरती कुठेतरी आज आसमानी संकट उधळलेलं आहे आणि याच हेतूने काल आम्ही निवेदन उभ्या महाराष्ट्रभर कलेक्टरच्या मार्फत याला पाठवले की मुख्यमंत्री साहेबांना पाठवले। त्या अनुषंगाने काय मागण्या आहेत तुमच्या? आमच्या मागण्या अशा होत्या की हेक्टरी आम्हाला फक्त आणि फक्त 50,000 रुपये मिळावेत, जास्त काही आमच्या मागण्या नव्हत्या। पण आज उभ्या महाराष्ट्रातून प्रत्येक संघटनाकडून विरोधी पक्षाकडून आज ज्या मागण्या होतात त्या मागण्यांना कुठेतरी पाहून किंवा शेतकऱ्याचं नुकसान पाहून काल सायंकाळी सरकारने शेतकऱ्याला हेक्टरी 8,500 रुपये अनुदान देण्याचं ठरवलंय। मग साहेब, एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्ही आम्हाला 8,500 रुपये हेक्टरी देताय, आम्हाला एवढी रक्कम आम्ही उभ्या आयुष्यामध्ये कधी पाहिलेली नाही आहे। या रकमेचा आम्हाला वापर कसा करता येईल किंवा त्या रकमेचा योग्य विल्हेवाट कशी लावता येईल जोपर्यंत आम्हाला समजणार नाही तोपर्यंत तुम्ही आम्हाला पोलीस प्रोटेक्शन द्यावं, तुम्ही आम्हाला संरक्षण द्यावं। कारण ही एवढी मोठी रक्कम पाहून उद्या आमच्या घरामध्ये दरोडे पडू शकतात किंवा चोऱ्या होऊ शकतात। म्हणजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या राज्याचं ज्यावेळेस नेतृत्व करतात त्यावेळेस महाराष्ट्रातील प्रत्येक घटक, प्रत्येक समाज, प्रत्येक शेतकरी बांधव त्यांच्या मुलाप्रमाणे असतो आणि मुख्यमंत्री साहेबांचं ते कर्तव्य आहे की त्या प्रत्येक व्यक्तीला कसं हे करता येईल, खुश ठेवता येईल किंवा त्यांचे प्रश्न काय मार्गी लावता येतील। पण साहेब, तुम्ही आज स्वतः या पालकत्व स्वीकारायला पाहिजे। आज महाराष्ट्राचे पितृत्व स्वीकारलेलं आहे। मग निश्चितच तुम्ही आज 21 लाखाच्या पणगावरती झोपताय, तुम्ही 21 लाखाच्या पणगावरती झोपा, नाही तर सोन्याच्या पणगावरती झोपा, याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। पण महाराष्ट्राला ज्यावेळेस
संकट आलं होतं कोविडच्या काळामध्ये, त्यावेळेस आमच्या शेतकरी बापाने महाराष्ट्र पोचला होता, हे विसरू नका. आणि आज ज्यावेळेस आसमानी संकट माझ्या शेतकरी बापावरती उलटलेलं आहे, ते संकट तुम्हाला जर मदत करता येत नसेल तर निश्चित आमच्या शेतकरी बापाचा मजाक करू नका किंवा या कुठंतरी अशी तुटपुंजी हे करून आम्ही दिला असं जाहीर करू नका. आम्हाला तुमचे 8,500 रुपये नको आहेत साहेब. आमची धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून एकच मागणी आहे की शेतकऱ्याला हेक्टरी 50,000 रुपये मिळावेत, अन्यथा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठान आणि बाळराजे आवारे पाटील बऱ्याच शेतकऱ्यांच्या गुरं ढोरं गाई म्हशी वाहून गेलेत, त्याबद्दल काय मागणी आहे तुमची? निश्चितच ज्या काही गाई ढोरं वाहून गेलेले आहेत त्यांचे पंचनामे व्हावेत आणि त्यांना योग्य ती मदत मिळावी ही धर्मवीर प्रतिष्ठानकडून मागणी असेल. आणि जर त्यांना मदत नाही मिळाली तर आम्हाला रोडवर उतरण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण साहेब आता आमच्याकडे जगण्यासाठी दुसरा मार्ग उरलेला नाही आहे. कारण जे आमच्या शेतात होतं तेच भविष्यात आमच्या ताटात येणारं होतं, म्हणजे आमच्या शेतातलं आहे ते वाहून गेले. आता आमच्या ताटात आणि उद्या महाराष्ट्राच्या ताटात काय येईल हे आम्हाला माहीत नाही. त्याच्यामुळं तुम्ही योग्य ती लवकर शेतकऱ्यांना मदत करा. ज्यांचे गुरंढोरं वाहून गेले, ज्यांच्या घरांचं नुकसान झालंय, योग्य ते पंचनामे करा. उभे हेलिकॉप्टरमध्ये फिरून आणि कुठंतरी रोडवरून बांधावरून पाहणी करून आमच्या शेतकऱ्याचे जे तुम्ही 8,500 रुपये टाकले ते आम्हाला नको आहेत. आम्ही तुम्हाला ते मनी ऑर्डर करून वापस पाठवू. पण एक काम करा साहेब, नाही तर ते पैसे जर तुम्हाला वापस घ्यायचे नसतील आणि 50,000 रुपये हेक्टरी द्यायचे नसतील तर आम्हाला संरक्षण द्यावं लागेल. दुसरा पर्याय आमच्याकडे नाही. ह्याच्यावर लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा धर्मवीर प्रतिष्ठान आणि बाळराजे आवारे पाटील यांच्या माध्यमातून उभं महाराष्ट्रभर असं आंदोलन छेडू आणि याचे जे काय पडदास उमटतील त्याला महाराष्ट्र शासन जबाबदार असेल, महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल आणि देवेंद्र फडणवीस जिम्मेदार असतील. हेच सांगतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज या ठिकाणी उपविभागीय अधिकारी वसमत या ठिकाणी वसमत तालुक्यातील सर्व सरपंच संघटनेच्या वतीनं आज आम्ही जे या सतत 15 दिवसामध्ये पावसानं जे थैमान माजवलेलं आहे आपल्या या पूर्ण महाराष्ट्रामध्ये, त्यामध्ये आपल्या वसमत तालुक्यामध्ये देखील खूप पाऊस झालेला आहे. या पावसामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचे उभे पिके उद्ध्वस्त झाले आहेत. त्या ठिकाणी बरेचसे जनावरं देखील आपण पावसामध्ये वाहून गेले बघितले आहेत आणि काही शेतकरी महिला देखील मागेच आपल्या गुंडा या गावातील महिला देखील त्या ठिकाणी वाहून गेल्या होत्या. आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून इथल्या सरकारला एक विनंती करत आहोत डीएम साहेबांच्या माध्यमातून की आपण या इथल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी व आमच्या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा ही आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून मागणी केलेली आहे. आणि सरकारने ही आमची मागणी जर मान्य नाही केली तर आम्ही तालुक्यामध्ये वसमत सरपंच संघटनाच्या वतीनं या शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही सर्व सरपंच या ठिकाणी उभे राहतील.